स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। मानवता धर्म टिकून ठेवायचा असल्यास सनातनवाल्या राज्यकर्त्यांना सत्तेवरून खाली खेचावे लागेल। बाळासाहेब आंबेडकर यांची मोठी उपस्थिती। खामगाव दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी। सनातन म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था। शाहू फुले आंबेडकरांनी लढा उभारून सनातन शब्द सातासमुद्रापलीकडे नेऊन टाकून मानवता धर्माची स्थापना केली आहे। तो मानवता धर्म आपणास टिकवायचा असेल तर सध्या सत्तेवर असलेल्या सनातनवादी राज्यकर्त्यांना सत्तेवरून खाली खेचावे लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले। ते बुद्ध विहार संघभूमी महाप्रज्ञागिरी टेकडी टेंभुर्णा तालुका खामगाव येथे दिनांक 31 मार्चला आयोजित धम्म परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले। यावेळी त्यांनी शाहू फुले आंबेडकरांनी निर्माण केलेल्या प्रगतीच्या शिळ्या सनातनवाद्यांकडून नष्ट केल्या जात असल्याचे ते म्हणाले। ओबीसीचे राजकीय आरक्षण कसे संपविण्यात आले हे त्याचे एक आदर्श उदाहरण असल्याचे त्यांनी पुढे सांगितले। कला संस्कृतीमध्ये आपण आपला स्वतःचा ठसा उमटला असून सामाजिक बदल घडविण्यासाठी राजकारण, कारखानदार व व्यापार उद्यम यामध्येही आपला ठसा उमटावावा लागेल, असेही ते पुढे म्हणाले। यावेळी धम्मपीठावर धम्म परिषदेचे मुख्य आयोजक भंते राज ज्योती, मुख्य संयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के शेगोकार, तालुकाध्यक्ष विनेश इंगळे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग, निलेश जाधव, शरद वसतकार, शाहीर शीतल साठे, शाहीर महेंद्र सावंग, डी.एन. खंडारे, सुरेश गव्हांदे, दादाराव हेलोडे, बाळू मोरे, सीताराम तिडके, ईश्वर दाभाडे इत्यादी उपस्थित होते। क्षणचित्रे हजारोच्या संख्येने उपस्थित लोकांच्या उपस्थितीत धम्म परिषदेच्या स्थळी एकही पोलीस किंवा पोलीस अधिकारी नव्हता। 2 समता सैनिक दलाच्या सैनिक व अधिकाऱ्यांनी संरक्षक आपली कामगिरी चोख पार पाडली। 3 जन्मांत असलेल्या शंकरनगर खामगाव येथील वेदांत वानखडे मुलाने गायलेल्या गीताने उपस्थित लोकांना हर्षभरित केले। शिकलेला वर्ग मोठ्या प्रमाणात होता। बाबासाहेबांच्या काळामध्ये काही प्रमाणात शिकलेला वर्ग होता। या दोघांच्या शिक्षणामध्ये फार मोठा अंतर होता। आपण असं करायला बसलो, आपण किती कमावलं याचा हिशेब जर आपण केला, मी असं म्हणेन की अधिक आपण गमावलेलं आहे मिळवण्यापेक्षा, अशी असणारी परिस्थिती। बाबासाहेबांनी